नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचे स्वागत आहे ग्रेस सनशाईन ब्लॉगमध्ये। आपल्या चॅनलवरती आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर काही टिप्स पाहणार आहोत। दिवाळी म्हटलं की लहान मुलं फटाके उडवतात, पण हे फटाके उडवताना आपण त्यांची कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे, कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून काय केले पाहिजे यावरती हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। दिवाळीत लहान मुलांची काळजी घेण्यासाठी 25 सविस्तर टिप्स सांगितलेल्या आहेत। प्रथम टिप आहे, फटाके मुलांच्या हातात देऊ नका। फटाके नेहमी मोठ्यांच्या देखरेखीखालीच लावावेत। मुलांना फटाक्यांची थेट जबाबदारी देऊ नये। टिप नंबर 2, सुरक्षित अंतर ठेवा। फटाके पेटवताना आणि फुटताना किमान 10 ते 15 फुटांचे अंतर ठेवा, त्यामुळे अपघाताचा धोका कमी होतो। पुढची टिप आहे 3, कापडाची निवड विचारपूर्वक करा। मुलांना कापसाचे सुती कपडे घाला। सिल्क आणि नायलॉनचे कपडे शक्यतो घालू नका, ज्यामुळे फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे ते पटकन पेटू शकतात। टिप नंबर 4, डोळ्यांचे संरक्षण करा। फटाके पाहताना मुलांनी डोळ्यांवर हलकी पारदर्शक गॉगल किंवा सेफ्टी चष्मा घालावा। टिप नंबर 5, पायघोळ कपडे टाळा। मुलांचे कपडे घट्ट आणि सोयीस्कर असावेत। पायघोळ कपड्यांना ठिणगी लागू शकते। टिप नंबर 6, फटाके सुक्या आणि थंड ठिकाणी ठेवावेत। मुलांच्या हाताशी फटाक्यांचा साठा ठेवू नका, तो कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी ठेवा। बाळांना घरातच आनंदाचे उपक्रम द्या। फुलभाज्या, रंगोळी, दिवे लावणे यामध्ये त्यांचा सहभाग वाढवा, त्यामुळे ते फटाक्यांपासून दूर राहतील। टिप नंबर 8, फटाके संपल्यावर लगेच उचलू नका। जे फटाके फुटले नाहीत ते लगेच हाताळू नका, किमान 15 मिनिटांनी ते पाण्यात टाका। टिप नंबर 9, घरात फायर एक्झिस्टंट ठेवा। लहान आग विझवणारा सिलेंडर किंवा बादलीत पाणी किंवा वाळू नेहमी जवळ ठेवा। टिप नंबर 10, बाहेर प्रकाश पुरेसा ठेवा। अंधारात अपघाताची शक्यता वाढते। फटाके लावताना आजूबाजूचा परिसर प्रकाशमान ठेवा। टिप नंबर 11, पाळीव प्राण्यांची काळजी घ्या। मुलांना शिकवा की फटाक्यांचा आवाज प्राण्यांना घाबरवतो, म्हणून त्यांच्यापासून अंतर ठेवा। टिप नंबर 12, धूर व प्रदूषणापासून बचाव। मुलांना दीर्घकाळ धुरात थांबून देऊ नका। गरज असल्यास मास्क वापरा। टिप नंबर 13, फटाके उचलण्याची जबाबदारी मोठ्यांनी घ्यावी। जळालेले काडेपेट्या, फटाक्यांचे अवशेष मुलांनी हाताळू नये। टिप नंबर 14, दिवे आणि माळा तपासून लावा। इलेक्ट्रिक दिवे आणि सिरियल लाईट्समध्ये वायरिंग नीट आहे का हे तपासा। टिप नंबर 15, मुलांना प्रथमोपचार शिकवा। लहान जखम झाल्यास थंड पाणी कसे वापरायचे किंवा मोठ्यांना तात्काळ कसे बोलवायचे हे सांगा। टिप नंबर 16, फटाके बंद जागेत कधीही लावू नका। गॅलरी, खोली किंवा गाडीजवळ फटाके लावणे शक्यतो टाळा। टिप नंबर 17, रंगोळी रंग सुरक्षित वापरा। केमिकलयुक्त रंगाऐवजी नैसर्गिक किंवा घरगुती रंगांचा वापर करा। पुढील टिप आहे 18, दिवाळीच्या मिठाईवर नियंत्रण ठेवा। जास्त गोड खाल्ल्याने पोटदुखी किंवा ॲसिडिटी होऊ शकते, म्हणून मर्यादित द्या। पुढील टिप आहे 19, पाणी पुरेसे द्या। धुरांमुळे घशाला त्रास होऊ शकतो, मुलांना पुरेसे पाणी पिण्यास प्रोत्साहन द्या। पुढची टिप आहे, फटाके खरेदी करताना BIS चिन्ह तपासा। प्रमाणित व सुरक्षित फटाक्याचे खरेदी करा। पुढील टिप आहे 21, लहान बाळांना आवाजापासून दूर ठेवा। मोठे आवाज त्यांच्या कानांना त्रासदायक ठरतात, म्हणून अशा ठिकाणी शक्यतो लहान बाळांना घेऊन जाऊ नका। पुढची टिप आहे 22, मोबाईल व सोशल मीडियापासून थोडा वेळ दूर ठेवा। मुलांबरोबर दिवाळीचे पारंपरिक खेळ खेळा, एकत्र वेळ घालवा। टिप नंबर 23, फटाके लावल्यानंतर परिसर स्वच्छ ठेवा। मुलांना स्वच्छतेचे महत्त्व समजवा, पर्यावरण जपा। टिप नंबर 24, आग लागल्यास घाबरू नका। मुलांना शांत राहून मोठ्यांना बोलवण्याचे प्रशिक्षण द्या। व शेवटची टिप आहे आपली 25, ती म्हणजे सुरक्षिततेबरोबर संस्कारही द्या। दिवाळीचा अर्थ फक्त फटाके नाही, प्रकाश, आनंद आणि प्रेम यांचा सण आहे हे समजवा। तर मैत्रिणींनो, ह्या 25 टिप्सने तुम्ही दिवाळी सण मुलांसाठी आनंदी, सुरक्षित आणि आरोग्यदायी बनवू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।
चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. चला तर मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.